आज आमचे राज्यमंत्री पंकज भुयरजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी CO वगैरे धरून आज बैठक झाली. माझ्याबरोबर 3-3, 4-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती. कारण याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल का असेल तर ते बोलायला आपल्याला बरं पडलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये एक आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगरमध्ये काम करत होती. त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरीसुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर्क तयार केले. आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे. त्यांच्याकडे PMC वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे. तिथे ते अंगुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे. आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगरमधून आणि मग आपण आपला CBD आहे, बेलापूर आहे, इथून ही सुरुवात होत आहे. इथे सिडको आणि MIDC आहे, याच्यामध्ये दोन्ही विभागात किती झोपडपट्ट्या आहेत? सिडको आणि MIDC 48 आहेत. 29 झोपडपट्ट्या MIDCत आहेत. सिडकोच्या 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत. अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665 त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर्क चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचं सर्वे केलेलं आहे आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचं पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाऊ, बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाऊ सगळे मारामारी, 1 इंच 1 फूटसाठी 2 फूटसाठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे, आज गेली 25 वर्ष ही जी आमची लोक आहेत त्यांना हे आमचे मलेशजी आहेत हे आज जवळजवळ 40 वर्ष तिथे राहतात. पण प्रत्येक इलेक्शनला कोण ना कोण इथं आश्वासन देतो. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगरमधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पूर्ततेला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा आणि त्या मेळाव्याला सुद्धा आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन या लोकांना मार्गदर्शन देऊन, आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाची लोक आहेत, याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जातीभेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम आहे. हे जरा मागे गप्प बसणार काय विचारायचं आहे रवी? विचारायचं आहे? राह, सांग. गरिबांना घरं देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. प्रकल्पग्रस्तांना घरं देताय, चांगली गोष्ट आहे. परंतु किती वर्ष या शहरातल्या अनधिकृत बांधकामांना किंवा ही वाढीव प्रकल्पग्रस्तांची घरं दिवसेंदिवस वाढत आहेत, या शहरात झोपडपट्ट्या दिवसेंदिवस वाढत आहेत. इथले आमदार, इथले मंत्री, इथले संत्री या झोपडपट्ट्या वाढणार नाहीत यासाठी कधी काय करणार आहेत, किंवा इथली प्रकल्पग्रस्तांची घरं वाढणार नाहीत यासाठी कधी काय करणार आहेत? कसं आहे मनोजजी, प्रत्येक जण आता गावठणामधून फायदा घेतो. प्रत्येक जणाचं कुटुंब व्यवस्था वाढली. ज्यावेळी सिडकोने आपल्या जमिनी एक्वायर केल्या
त्यावेळी सिडकोनी 12.5% प्लॉट हा वेळेत दिला असता तर आज आपलं 4थं कुटुंब आहे. आता तुझं पण 4थी का 5वी पिढी आहे. तुझ्या गावातला प्रकल्पग्रस्त आहे, मी प्रकल्पग्रस्त आहे. आज माझी सुद्धा 1 पिढी 2 पिढी 3 पिढी चालू आहे. आता 4थी पिढी काहीकांची चालू आहे. पण घराची संख्या रोज दिवसेंदिवस जशा गाड्या वाढतात तशी घराची जागा वाढत चालली आहे, कुटुंब पद्धत वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे आज गावठाणमध्ये बघाल तुम्ही 1 मजलीची 2, 2ची 4, 4ची 6, 6ची 7 झालेली आहे. आणि आपण जर बघितलं गावठाणमध्ये तर केवळ काही नेत्यांच्या आशीर्वादामुळे, लोकप्रतिनिधीमुळे, तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांमुळे, वॉर्ड अधिकारीमुळे हे घरं बांधली जातात. बांधल्यानंतर ते तोडायच्या नोटिसी देतात. त्यावेळी जेव्हा ते बांधत असतात त्यावेळी आपण तक्रार केली, अधिकारी लक्ष देत नाही, सिडको अधिकारी लक्ष देत नाही, पालिका अधिकारी लक्ष देत नाही. मी तुम्हाला या वर्षीची आत्ताची ताजी गोष्ट सांगते. आता माझ्यासमोर हे होती, गोडाऊन होती. मी या वर्षी निवडून आल्यावर गोडाऊनचं मी कंप्लेंट केली. त्याच्यात 40 रूपांतर झालं. पण दुसरा कोणाचा फोन आला ते बंदा मात्र आमचे तोडणारे, दुसरा फोन आला का ते थांबलं जातं. अशा पद्धतीने या झोपडपट्ट्या वाढत गेल्या. अशा पद्धतीने म्हणजे ग्रामस्थांची घरंही वाढत गेली. कोण ना कोण आसरा देतो आणि अधिकारी काम करायला गेले तर कोण ना कोण फोन करतं. त्याच्यामुळे अधिकारी बिचारे जराची तोडक कारवाई करतात आणि परत येतात. त्याच्यामुळे यांच्यात या यंत्रणेमध्ये दोष पडण्यापेक्षा आपलाही सगळ्यांचा दोष आहे. ज्यावेळी तुमच्या घराच्या बाजूला पाया घालतात तर तिथले रहिवासी कोणच कंप्लेंट करत नाही. 1-2 तक्रार करतात तर तिथे ॲक्शन घेतली जाते. आणि विशेष करून गावामध्ये एकमेकाचं सख्य नसतं, दारात दार असल्यामुळे भांडणं असतं. त्यामुळे गावातल्या तक्रारी गावठाणच्या जास्त होतात. पण तुम्ही जे टावर जंग जे इमारती बांधल्या गेल्या आहेत त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. तुम्ही ताई, एका अर्थाने लोकप्रतिनिधी याला जबाबदार नाहीत का? आहेत ना. मी कुठे नाही बोलली. तुला ऐकलं नाही मी आता काय बोलली ती? लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आम्हीच कोणाला तरी फोन करतो, अरे तोडू नको रे, बिचारा गरीब आहे म्हणून. त्याच्या 4 माळी 10, 4च्या 10 होतात त्या.